नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचे संख्या ज्ञान. गणित हा कठीण वाटणारा विषय आपल्याला सोपा कसा होणार तेच आपल्याला आज शिकायचं आहे. गणिताची सुरुवात आपल्याला सोप्यापासून करायची आहे. तर पहिलं प्रकरण आपल्याला बघायचं आहे संख्या ज्ञान. संख्यांचे विविध प्रकार समजून घेणे गरजेचं आहे. याच्यामध्ये वास्तव संख्या आणि या वास्तव संख्येमध्ये आपल्याला बघायला मिळतं की परिमेय संख्या, अपरिमेय संख्या. परिमेय संख्येमध्ये आपल्याला पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, नैसर्गिक संख्या पाहायला मिळतात. आणि नैसर्गिक संख्यांमध्ये आपण काय काय बघतो तर समसंख्या, विषम संख्या, मोड संख्या, संयुक्त संख्या, सहमोड संख्या, जोडमोड संख्या हे आपण पाहतो. त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे की नैसर्गिक संख्या म्हणजेच काय, त्यालाच आपण काय म्हणत असतो, मोज संख्या म्हणत असतो. कोणतीही वस्तू किंवा कोणताही घटक मोजण्यासाठी ज्या संख्यांचा वापर व्यवहारात म्हणजेच काय दैनंदिन जीवनात होतो त्या संख्याच आपण नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या म्हणतो. यांची सुरुवात जी असते ना, तर नैसर्गिक संख्येची सुरुवात एकापासून होते. उदाहरण बघायला गेलं तर 1, 2, 3 तर अनंतापर्यंत. त्याच पद्धतीने पूर्ण संख्येची सुरुवात कुठून होत असते तर 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार होणाऱ्या नवीन संख्या संचास पूर्ण संख्या म्हणतात. तर यामध्ये नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत तर नैसर्गिक संख्येची सुरुवात ही एकापासून होत असते आणि पूर्णांक संख्येची सुरुवात ही 0 पासून होत असते. म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर सर्व नैसर्गिक संख्या सुद्धा याच्यामध्ये येतात. तर नैसर्गिक संख्या आणि या ठिकाणी जर 0 पासून सुरुवात केली तर ते काय होऊन जातात, तर पूर्ण संख्या होऊन जातात. तर आपल्याला बघायचं की पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या काय, तर पूर्णांक संख्या म्हणजे की आपल्याला एका बाजूला धनसंख्या असतात आणि एका बाजूला ऋण संख्या असतात. अशा सर्व संख्यांच्या संचास आपण पूर्णांक संख्या म्हणतो, की ज्यामध्ये नैसर्गिक संख्याही असतात, पूर्ण संख्याही असतात आणि याच्यामध्ये ऋण संख्याही आपल्याला दिसून येतात. या सर्व संख्यांना आपण काय म्हणत असतो तर या पूर्ण संख्या संचास आपण म्हणतो पूर्णांक संख्या म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर आपण जे आता काही शिकलो त्याच्यावर आधारित आपल्याला उजळणी घ्यायची. काही प्रश्न महत्वाचे आहेत ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर यामध्ये काही महत्वाचे प्रश्न उजळणी जर करायला गेले तर काय, तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही काय सांगणार की सर 1 आहे. ते एक कशी, नैसर्गिक संख्येची सुरुवात एकापासून होते हे आपल्याला माहिती. म्हणजेच याचा अर्थ असा आपल्याला सांगता येईल की सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही कोणती आहे तर 1 आहे. आणि सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती हा प्रश्न जर विचारला तर पूर्ण संख्येची सुरुवात ही 0 पासून होत असते. म्हणून सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे तर 0 आहे. खालीलपैकी पूर्णांक संख्या कोणती, तर पूर्णांक संख्या जर आपल्याला म्हणायला गेलं तर आपल्याला पूर्णांक संख्या कोणती सांगता येईल, त्या ठिकाणी 0 ही आपण घेणार. त्याच पद्धतीने आपल्याला जर पुढे बघायला गेलं तर खालीलपैकी सर्वात मोठा संख्या संच कोणता, तर आपण बघायला गेलं तर नैसर्गिक संख्या पाहिली तर नैसर्गिक संख्येची सुरुवात ही एकापासून होत असते, पूर्ण संख्येची सुरुवात ही 0 पासून होत असते आणि नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या तसेच ऋण संख्या या सर्व संख्या मिळून आपल्याला काय मिळत असते, पूर्णांक संख्या मिळत असते. आणि पूर्णांक संख्येमध्ये धनसंख्या, ऋण संख्या ही आपल्याला दिसून येतात. त्याच पद्धतीने आपल्याला पुढे बघायचे की खालीलपैकी पूर्णांक संख्या कोणती. पूर्णांक संख्या कोणती आहे तर यामध्ये ऋण 4/4 याला जर आपण सोडवलं तर ऋण 4/4 तर याचं उत्तर आपल्याला काय मिळणार आहे तर ऋण 1 येणार आहे. आणि ऋण 1 देखील आपल्याला त्या ठिकाणी काय दिसून येते की ऋण 1 ही पूर्णांक संख्या आहे. या पद्धतीने या प्रकारचे सर्वात महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी सोप्या पद्धतीने तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देत असतो. तर या स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी गणित हा विषय खूप महत्त्वाचा आहे.
आणि गणित विषय आपल्याला सोप्या पद्धतीने समजून घ्यायचा आहे. आणि या सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तर या विषयीचे विविध व्हिडिओ आपल्याला बघायचे आहेत. धन्यवाद.